लोकांना सवय लागलेली आपलं खोटं शिक्का चालवायची आणि लागोपाठ 2 निवडणुकीत कुणाला तरी दाब दाखवून कुणाला तरी फसवून कधी पैशाचा कधी जातीवादाचा धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम केलं आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलेला आहे या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं नव्हतं. आता कुणीतरी रामाची भूमिका घ्यायला पाहिजे कुणीतरी हनुमानाची भूमिका घ्यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं की तीर माझ्या हातात द्यायचा धनुष्यबाण माझ्या हातात द्यायचं. पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या डोक्यावर घालायची तर ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली. मी मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत प्रमुख जो फरक आहे बदल आहे तो मी सरकारना गेले 5 वर्ष सांगतो. मागच्या निवडणुकीत घोरपडे सरकारना आम्ही आग्रह केला नव्हता. मीच निवडणुकीत खूप उशिरा पडलो होतो तर आम्ही काय सरकारना खूप आग्रह केला नव्हता परिस्थिती अशी नव्हती. पण मी सरकारना सारखं म्हणायचो की जरी मी 1.5 लाखाने पडलो असलो तरी ह्या निवडणुकीत तुम्ही माझ्यावर नव्हता हा खूप मोठा फॅक्टर आहे. ह्या निवडणुकीचे आम्ही सामोरे गेलो. ह्या मतदारसंघात सुद्धा आराबांच्या चिरंजीवांनी माझी चांगली मदत केली. मागच्या निवडणुकीत सुद्धा चांगलीच मदत झाली होती. मग बदल नेमका एवढा मोठा काय घडला तर बदल घडला की मागच्या निवडणुकीत घोरपडे सरकार आमच्यावर नव्हते आणि ह्या निवडणुकीत घोरपडे सरकार आपल्या बाजूने आले आणि तो फरक फक्त कौटुंबिक तालुक्यापुरता नव्हता तो फक्त तासगाव कौटुंबिक मतदारसंघापुरता नव्हता पण ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी मंत्री असताना ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली असताना ह्या मतदारसंघात बाजार समितीच्या माध्यमातून ह्या मतदारसंघात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या निमित्तानं विधानसभेत काम करत असताना त्यांचा गावोगावी वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळ्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची थेट संपर्क आला आणि घोरपडे सरकार काय निर्णय घेणार ह्याच्यावर सुद्धा जिल्ह्यातले बरेच नेते हा आपला निर्णय राखून ठेवले. खूप लोकांनी आधी शब्द दिला होता. खरं सांगायचं तर प्रत्येक निवडणुकीत खूप लोक शब्द देत असतात. निवडणुकीचं मतदान येईपर्यंत सगळेच त्या शब्दाला पाळतात असं नाही. पण आम्हाला एक माहिती आहे घोरपडे सरकार शब्द खूप वेळाने देतात पण एकदा दिला तर तो काय बदलत नाही. म्हणून जिल्हाभर फिरलो सगळ्यांना सांगितलं तुम्ही साथ दिली पाहिजे. प्रत्येक जण तोंडी शब्द द्यायचा पण मलाही माहित होतं की जोपर्यंत ह्या सगळ्यांना विश्वास पटणार नाही विशाल पाटील निवडून येतो तोपर्यंत ही कोण आपल्या बाजूला येणार नाही आणि विशाल पाटील ही निवडणुकीत संजय काकांना पाडू शकतो हा जर विश्वास या सर्वांच्या नेत्यांना द्यायचा असेल तर घोरपडे सरकारने जाहीर भूमिका ही आपल्या बाजूने घ्यावी लागणार. आणि म्हणून घोरपडे सरकारांकडे मी गेलो आणि ह्या ठिकाणी काही कार्यकर्ते म्हटले आणि बोलतात ही की असं केलंय पुढे हे केलं पाहिजे पण ते असं बोलल्यामुळे आपल्या नेत्याचं महानपण लहान होतं. घोरपडे सरकार हा एवढा मोठा व्यक्ती आहे एवढा दिलदार माणूस आहे की ज्या वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो मी त्यांना विचारलं सरकार पुढचं काय पुढचं ते पुढे बघू. आज संजय काकाला गाडायचं हा एकच आपल्यापुढे स्वतःची फिकीर न करता स्वतःच्या भविष्याचा विचार न करता
फक्त एक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून सरळ हाताने न विचार करता अगदी प्रत्येक कार्यकर्त्याचा कधी कधी प्रत्येक जणच त्या मताशी सहमत होईल असं नाही. घोरपडे सरकारांचे 70-80% लोक कदाचित ह्या मताचे होते की विशाल पाटलांवर जायला पाहिजे, पण 20-30% लोक ही वेगळ्या मताची सुद्धा होती. पण अशा 20-30% लोकांचा वाईटपणा घेऊन त्यांना ठणकावून सांगून त्यांना 10 वेळा फोन करून या ठिकाणी कार्यकर्ते आहेत सरकारांचे, ज्यांना सरकारने सांगितलं, सरकारांना ते सांगत होते सरकार तुमच्या वेळी आहे, ह्या वेळा आम्हाला राहू दे, आमचे संजय काकाचे संबंध आहेत ह्या वेळा राहू दे. तर त्यांना सरकार म्हटले माझ्या वेळेला म्हणजे हीच माझी वेळ आहे आणि आता माझ्या बरोबर आला नाही तर पुन्हा माझी पायरी चढायची नाही. पुढचा कुठलाच शब्द मिळाला नाही, पुढचं काही चर्चा नाही, तरी सुद्धा एवढी टोकाची भूमिका सरकारने माझ्यासाठी घेतली. त्यामुळेच ही निवडणुकीत आपल्याला 1 लाखाचं मताधिक्य मिळालं. फक्त ह्या मतदारसंघात मागच्या उभे राहिले तर 70-75 हजार मतदान मिळालं. हे सोडून मिरज तालुक्याचं मतदान आहे, हे सोडून जत तालुक्यात त्यांना मानणारी लोक आहेत, हे सोडून त्यांना जिल्हाभर इतर मतदारसंघात मानणारे लोक आहेत. एवढीच मतं जर माझ्यातनं वजा करून विरोधकाच्या पारड्यात घातली तर निवडून येता आलं असतं का, ह्याची पुरेपूर जाणीव ठेवणारा विशाल पाटील आहे. आणि म्हणून खूप तर्कवितर्क येतील का कार्यक्रमाला, आले तर लवकर जातील का, भाषण करतील का. मी पूर्वी सांगितलं आमच्यावर जे प्रेम करतात त्या प्रेमाचा परतावा कसा द्यायला लागतो हे वसंतदादांच्या कुटुंबांना कळते. या विशाल पाटलाची जबाबदारी आहे की मिळालेल्या प्रेमाला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून घोरपडे सरकार बोलवतील त्या कार्यक्रमाला येणं हे माझं कर्तव्य आहे. निश्चित अजून ह्या मतदारसंघात अडचणी आहेत, तुम्हाला सगळ्या लोकांनी बोलवून दाखवल्या आणि जरा माईकची व्यवस्था चांगली नसल्यामुळे जरा कमी कमी ऐकू आलं. त्यात सकाळ आंघोळ करताना कानात थोडं पाणी गेलं तर जरा कमी ऐकू येत होतं, तर सगळं काय ऐकलं नाही. पण भरपूर अडचणी ह्या मतदारसंघातल्या आम्ही समजून घेतल्या. आज शेतकरी मेळावा सुद्धा आहे म्हणून तुम्हाला खास करून सांगतोय घोरपडे सरकारांचा प्रत्येक वेळ प्रयत्न की या मतदारसंघात पाणी आलं पाहिजे, या जिल्ह्यात प्रत्येक रानाला पाणी आलं पाहिजे, पण पाणी येऊन थांबता कामा नाही. त्या पाण्यानंतर पीक काय घ्यायचं, त्या पिकाला खत कुठलं घालायचं, त्याला घालणाऱ्या औषधाचा टॅक्स जास्त झाला त्याचं काय करायचं, त्यातनं निर्माण झालेल्या पिकाचं विल्हेवाट कशी लावायची, त्यातनं चांगला दर कसा मिळवायचा, त्याची बाजारपेठ कशी निर्माण करायची, शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत कसं पोहोचवायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे नेते हे घोरपडे सरकार. विचार करा, वसंतदादांच्या काळात सांगली हा देशभर गाजलेला जिल्हा, सगळ्यांना नाव माहित होतं. आता तुम्ही कुठले खासदार म्हटलं, मी सांगली म्हटल्यावर सुरुवातीला लोकांना लगेच लक्षातही येत नव्हतं की सांगली कुठं आहे. आणि मला विचारायचं सांगलीचा आधी कोण खासदार होता 5-10 वर्ष, कधी दिसलाच नाही, कधी बोललाच नाही. 10 वर्षात खासदार त्या दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहात जेवढे वेळ बोलले की जेवढा मिनिट बोलले त्याच्याहून जास्त मिनिट तर माझी शपथविधीत मी बोललो, अजून सुरूच व्हायचं. जेवढ्या वेळेला लेखी स्वरूपात सुद्धा 10 वर्षात सरकार 10 वर्षात लेखी स्वरूपात, तोंडी नाहीच, लेखी स्वरूपात त्यांनी काही चर्चेमध्ये सहभाग घेतला की मला बोलता येत नाही, मला तुमची भाषा येत नाही, मी लेखी स्वरूपात देतो. जेवढा लेखी स्वरूपात दिला 10 वर्षात त्याच्याहून जास्त वेळ तोंडी स्वरूपात एका अधिवेशनात मी बोललो. एका अधिवेशनात तरी 9 वेळा गेले, मी 11 वेळा प्रश्न मांडले. मग ज्या खासदाराला खासदार व्हायचा आहे फक्त
7-12 जास्तीत जास्त ठिकाणी आपलं नाव पाहण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचं आहे फक्त 2, 4, 5 कारखाने करण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय त्याची गुंडगिरी चालवण्यासाठी, अशा व्यक्तीला एवढ्या मतानं, ते पण अपक्षाने पाडल्यावर सुद्धा अजून म्हणतो थांबा तुमची निवडणूक आहे. कुठनं ऊर्जा आहे ते पण असतं. आरडीएफपणा जास्त माहिती. सांगली जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रातले जे जे देव होते सगळ्या देवांकडे जाऊन आले तरी एक बी देव ह्या लोकसभेला पावलेला नाही. कसं असतं, पापाचं घड एकदा भरलं ना तर देवाला ती जाणीव होते राक्षस कोण आहे. ह्या राक्षसाला पुन्हा वर येऊ द्यायचं नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे ठामपणे ठरवलं पाहिजे. कारण हा जो भूत आहे ज्याने वेळोवेळी सरकारांना फसवलं, सरकार पण बिचारे मोठ्या मनाचे, प्रत्येक निवडणूक आली तर काहीतरी बोर्ड बनून जाणार. आमचे महादेव नाना पण यावेळी जरा फसले, पुढचा शब्द देतो म्हटलं तर वाटते काहीतरी नगरपालिका ताब्यात देतो म्हटलं, त्यांच्या ताब्यात आले तर तुम्हाला द्यायचं, त्याला तर कुठे गावणार आहे मला कळ. आता लोक दूर जायला लागले. असलं राजकारण हे चालत नाही. काही दिवस चालते, काही वर्ष चालते, पण शेवटी लोक शाने होतात. विकासाचं राजकारण केलं तर पुढे आपण जाणार. संपर्काचं, लोकांच्या सहवासातलं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाचं, त्यांचे कष्ट ओळखणारा, त्यांचा घामाला दाम देणारा असा व्यक्ती लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला पाहिजे, हे सगळ्यांचं मत आहे. मला जाणीव आहे आणि माझी जबाबदारी आहे ह्या मतदारसंघात राक्षसाला गाडायचं आणि पुन्हा चांगले दिवस या मतदारसंघात आणायचे. बाळ असतील, घोरपडे सरकार असतील, यांच्या प्रत्येक प्रयत्नात मी त्यांच्यावर राहतो, मी राहणारच आहे. आणि एक मात्र कष्ट खरी आणि मी समजून घ्या, जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही.